नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. आज आपण जाणार आहोत साताऱ्यातला स्वर्ग बघायला. साताऱ्यातला स्वर्ग बघायला. आणि साताऱ्यातलं स्वर्ग म्हणलं की एकच गोष्ट आठवते, तो म्हणजे बामनोली. आपण कास मार्गे जाणार आहोत आणि बामनोलीला आज आपण जाऊया. आता वाजले दुपारचे 2:30 आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण पोहोचूया. मध्ये मध्ये आपण थोडीफार ठिकाणं करू आणि माझ्यासोबत आहेत दादा लोक. बस वगैरे आली तर थोडा प्रॉब्लेम होतो. छोटा रस्ता आहे, जशी की आता ही छोटी गाडी आली तरी आपल्याला गाडी थांबवावी लागते. आणि आता आपण थांबलो होतो कास पठारावरती आणि हा होता कास तलाव. याचे थोडी दृश्य घेतल्यानंतर आता आपण जातोय आपल्या डेस्टिनेशनकडे. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे बामनोली आणि बामनोलीपासून 4 ते 5 किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला जायचं शेमडी या गावामध्ये. तिथून आहे उद्या सकाळी आपण जाणार आहोत शेमडी मठावरती. तिथे शंकराचं एक मंदिर आहे आणि ते घेण्याचा आपण प्रयत्न करू. सध्या आत्ता आपण आहोत कास पठारावरती. कास तलावाचं हे दृश्य आपण बघताय. आणि आता आपण निघूया. आता वाजलेले आहेत 5 आणि आपण आता आपल्या स्टेजच्या जवळ आलेलो आहे. आपल्याला इथं आल्यानंतर हा चढ लागेल. या चढानंतर हा बस स्टॉप लागेल आणि इथून खाली जायचं आपल्याला. ते आहे त्रिवेणी ॲग्रो संगम, जिथं आपण थांबणार आहोत. आणि आपण आता पोहोचलो आपल्या होमस्टेला, जिथं आपण आज राहणार आहोत. हा रस्ता आहे, इथं बस स्टॉप आहे. बस स्टॉपवर पासून आत आल्यानंतर रस्ता लागेल. इथून थोडं खाली आल्यानंतर हा आहे पार्किंग एरिया. इथे आहे डायनिंग एरिया. इथं काका स्वतः राहतात. आणि हा आहे वॉकवे. आपण जाऊया थोडा वॉकवरती. तर आपण पोहोचलेलो इथं शेमडी या गावामध्ये. आणि हा आजचा आपला स्टे आहे तो त्रिवेणी संगम ॲग्रो टुरिझम मध्ये आहे. तर काका आहेत आपल्यासोबत आणि आता वेलकमसाठी काकांनी चहा दिला मस्तपैकी आणि आम्ही आता चहाचा आनंद घेतोय. तर काका, तुम्हाला विचारायचं पहिली गोष्ट, आपण आपलं नाव सांगा. माझं नाव श्रीरंग राजाराम साळुंखे उर्फ काका. ओके. आणि आपण हे कधीपासून 2017 पासून सुरू केलंय. ओके. आणि त्याच्या आधी आपण? त्याच्या अगोदर मी बँकेमध्ये होतो सर्व्हिसला. ओके. मग आपल्या डोक्यात कसं आलं की आपण रिटायरमेंट झाल्याच्या नंतर काहीतरी उद्योग पाहिजे. मग ग्रामीण मुंबईमध्ये जीवन गेलं, त्यामुळे कंटाळा आलेला होता शहराचा. बर. ग्रामीण ठिकाणी आपलं वास्तव्य आहे, ज्या ठिकाणी नेटिव्ह प्लेस आहे
या ठिकाणी जाऊन राहावं म्हणून मुद्दाम प्रथमतः राहण्यासाठी म्हणून आलो. बर. आणि राहण्यानंतर आल्यानंतर 1 वर्ष राहिल्यानंतर असं वाटलं की इथं निव्वळ राहून काय करायचं. बरोबर. कारण त्याच्या अगोदर मी झाडांची सर्व लागवड केली होती. आंबा, फणस, काजू, चिक्कू या सर्वांची लागवड केली होती. दापोडीवरून सर्व झाडं आणून त्याचं ड्रीप केलं, पाण्याचं पाईपलाईन केली आणि परत मोटर बसवली पाण्यामध्ये. आणि अशा पद्धतीने झाडांचे संगोपन करता करता मग डोक्यामध्ये कल्पना आली की मग असं बसून निवड राहण्यापेक्षा थोडाफार उद्योग काहीतरी करावा की जेणेकरून आपल्यालाही वेळ जाईल आणि आपल्यालाही बाकीचं काही करता येईल. बरोबर. म्हणून मग आपण हा याचा उद्योग सुरू केला. आता मी आता जस्ट आता थोडं फिरून आलो. आपल्या इथं खूप सारे झाड आहेत. म्हणजे आपल्या इथं कुठल्या प्रकारचे झाड आहेत आपल्याकडे? बघा, आंबा आहे, फणस आहे. आंब्यामध्ये 3-4 प्रकारचे आंबे आहेत, फणस आहेत आणि फुलझाडं आणि गुलाब. फुलझाडं तर जास्वंद तर आपल्याकडे 6-7 प्रकारची जास्वंद आहे. पांढऱ्या जास्वंदापासून ते लाल, गुलाबी वगैरे सर्व प्रकारच्या सेंद्रिय सर्व प्रकारच्या जास्वंद आहेत. गुलाबामध्ये 3-4 प्रकारचे गुलाब आहेत. त्या सर्व गुलाबांची आणि जास्वंदाची फुलांची आणि आंब्यांची सर्व लागवड केली आणि प्रत्येक झाडाला आपण ड्रीप केलेलं आहे. ऑटोमॅटिक पाण्यानं तिथं पाणी पोहोचलं पाहिजे झाडांना, अशा पद्धतीची सुविधा केलेली आहे. आणि याच्यातूनच मग अॅग्रो टुरिझम म्हणून आपण शेती करतो थोडीफार. माझा तो पुढचा प्रश्न होता की अॅग्रो टुरिझम असं आपण नाव दिलंय, तर त्याच्या मागची संकल्पना काय? त्याच्या मागची संकल्पना म्हणजे इथे येणारा माणूस आहे किंवा जे पर्यटक आहेत त्यांना शेतीबद्दल थोडी माहिती मिळावी, त्यांना शेतीबद्दल थोडं ज्ञान व्हावं, की फुलझाडांबद्दल, फळझाडांबद्दल थोडीशी माहिती मिळावी, या दृष्टीनं उद्देशानं आपण मग अॅग्रो टुरिझम सुरू केलं. अॅग्रो टुरिझम मध्ये करताना मग आपण सर्व प्रकारची फुलझाडं लावली. लोकांना, पर्यटकांना मग त्याची फांद्या कटिंग करून देणं किंवा त्यांना मग त्यांना घेऊन जातात, मग ते लावतात तिकडे आणि मग त्याची फुलं आल्यानंतर आम्हाला व्हिडिओ पाठवतात. बरोबर. तो जो रिप्लाय येतो आपल्याला तो खूप महत्वाचा, फार महत्वाचा आहे. आणि जी तुम्ही सुरुवात केली होती ज्यावेळेला सुरुवातीला मध्ये कोविडचा काळ आला होता, तर त्यावेळेला आपण कसं त्याला फेस केलं किंवा मग त्यावेळेला लोक येत नव्हती आणि नंतर अचानक लोक यायला लागली? हो, लोक येत नव्हती तरी सुद्धा आम्ही जरी शासनाचं जरी बंदी होती तरी सुद्धा नातेवाईक वगैरे जे काय होते ते आमच्या वास्तव्याला होते. मुलं होती मुंबईवरून. बरोबर. मग त्या पिरियड मध्ये आम्ही बाकीचं काही न करता मग झाडांचं संगोपन करण्यासाठी त्याला आणखी वेगळे बांध घालणे, त्याला पार बांधणे, दगडाची माचण करणे, अशा पद्धतीचे उद्योग करून मग तो पिरियड आमचाच याचा गेला. बरोबर. कोविडचा पिरियड त्यावेळेला गेला. बरोबर. आणि नंतर मग सुरूच झालं कोविड नंतर. आणि मला आठवतंय मी ज्यावेळेला लास्ट टाइम म्हणजे मी नेहमी येतो इथं आणि ज्यावेळेला ही मला आवडणारी गोष्ट म्हणजे मचान, ती तुम्ही स्वतः बांधलेली होती, तर त्याचा अनुभव तुम्हाला कसा होता? बांबूचा आमच्या डोक्यामध्ये नंतर मग असं आलं की मग आपण शेती, आपण हा जर आपण हे करतो तर मग शेतीसाठी पूरक म्हणून शेतीला एक मचान असावं. बरोबर. की जेणेकरून राखण करता येते आणि त्या मचानाचा उपयोग नंतर मग पर्यटकांनी बसण्यासाठी, आनंद घेण्यासाठी त्यासाठी सुरू केला. मग ते बांबूचं मचान आम्ही बनवलं पहिलं. बांबूचं मचान बनवलं, परंतु त्याचा कार्यकाल थोडासा लिमिटेड असल्यामुळं, इकडे पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे तो जास्त दिवस टिकला नाही. 3 वर्षच फक्त टिकला मचान. आणि आता परत आता नवीन बनवायचं आता काम चालू आहे मचानाचं. जलाशयाबद्दल आपण काय माहिती द्याल? जलाशयामध्ये आमचा हा कोयना डॅम आहे. हा 105 TMCचा डॅम आहे. पावसामध्ये भरपूर पाण्याची पूर्ण लेवल पूर्ण 105 TMC पाणी भरतं आणि त्या पिरियड मध्ये भयंकर म्हणजे समुद्रासारखं इथं वातावरण असतं. बरोबर. अगदी समुद्रासारखं. लाटा वगैरे भरपूर असतात आणि पाण्याचा फ्लो जास्त असतो, पाऊस जास्त असतो. बरोबर. त्या पिरियड मध्ये मग थोडं पर्यटन जरा कमी असतात, पण काही हौशी पर्यटक आपले पर्यटक आपले जे आहेत ते मुद्दामून पावसाच्या पिरियड मध्ये इकडे फिरायला येतात आणि मग तो आनंद घेतात पावसाचा भिजत. बरोबर. तो आनंद घेतात आणि मग त्यासाठी मग आपण इकडे सुविधा केलेली आहे थोडी, त्यांची जेवणाची, राहण्याची सर्व सुविधा केलेली आहे. आता जेवणाचं नाव काढलं तर मग आपल्यासाठी जेवणामध्ये असं स्पेशल काय आपण बनवतो? आपण रिक्वायरमेंट प्रमाणे, कस्टमरच्या रिक्वायरमेंट ज्या पद्धतीनं त्या कस्टमरला पाहिजे त्या पद्धतीचं जेवण, घरगुती पद्धतीचं, घरगुती चुलीवरचं जेवण आपण मुद्दामून तेवढ्यासाठी चुलीवरचं जेवण. आणि आपण जे मसाले, हे जेवणामध्ये जे मसाले वगैरे वापरतो, की आता कसं शहरी ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये सर्व बाजारी मसाले रेडी असतात ते सर्व वापरतो आपण, पण आम्ही तसं नाही करत. आम्ही चुलीवर भाजलेले कांदा, लसूण वगैरे जे काय असेल, खोबरं वगैरे असेल, याचं भाजून घरी मसाला बनवतो आणि तो जेवणामध्ये वापरतो, जेणेकरून ग्राहकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि मला तुम्हाला दर्शकांना सांगायचं की मी ज्या वेळेला मी इथं आलेलो त्यावेळेला मी आदल्या दिवशी इमॅजिन करतो की मला उद्या हे खायचं ते खायचं, एवढा मी इथला फॅन आहे खूप मोठा जेवणाचा. तर काकांनी जसं सांगितलं तर इथं खरंच घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. तुम्ही जरी फॅमिली सोबत येणार असाल, लहान बाळांना घेऊन येणार असाल,
अजिबात चिंता करू नका, तुम्हाला इथे खूप घरगुती पद्धतीचं आणि खूप छान जेवण मिळणार आहे. मला विचारायचं की नाश्त्यामध्ये वगैरे किंवा नाश्त्यामध्ये पण व्हरायटी असतात सर्व प्रकारच्या. निव्वळ पोहे नाहीत, उपीट नाही असं काही नाहीये. जे तुम्हाला वाटलं की बाबा आम्हाला उद्याला अप्पे खायचे, दुसरं मोदक खायचे किंवा आमलेट खायचंय, जे रिक्वायरमेंट अगोदर आपण विचारून घेतो त्यांना, तुम्ही काय काय खाणार आहात, काय खाणार आहात, पण ती एकाच प्रकारचं मग क्वालिटी आपण एका वेळेला बनवतो. आणि जेवणामध्ये आपलं सर्व व्हेज असो नॉनव्हेज असो, व्हेज मध्ये तुम्हाला स्टार्टर वगैरे असतो. स्टार्टर मध्ये नॉनव्हेज मध्ये देतो आपण, चिकन देतो, क्रिस्पी देतो, 65 देतो, फिश मध्ये देतो. फिश मध्ये व्हरायटी असतात. तिथे आमच्याकडे एक आमच्या ह्या कोयना डॅमची आंबळी म्हणून एक असते, ती एक स्पेशली असते. ओके, म्हणजे आंबळी फिश तुम्ही जो म्हणता जो अख्खा खायचा हो, अख्खा खायचा तो सुद्धा मिळतो. तो पण इथे आपण देतो लोकांना. ओके. आणि व्हेज मध्ये तर व्हरायटी असतात, ते सांगेल ती व्हरायटी. बरोबर, तुम्ही जी कुठलीही सांगा, ती फक्त अगोदर सांगितली की त्या पद्धतीची आपण तयारी करून ठेवतो. बरं. आणि इथं व्हिजिट करण्यासाठी कुठला बेस्ट पिरियड आहे, कुठल्या महिन्यामध्ये इथं व्हिजिट करू शकतो? नोव्हेंबर डिसेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा जो कास पठारचा फुलांचा जो ज्याला सीझन असतो, तो वातावरण कसं कूल असतं. बरोबर. आणि सर्व निसर्ग सर्व हिरवळ असते, गवत असतं, झाडं वगैरे चांगली पद्धतीनं हिरवी झालेली असतात आणि पाऊस नुकताच थांबलेला असतो. त्यामुळे वातावरण पण चांगलं आल्हाददायक असतं आणि सर्व नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखं असतं. माहिती घेतली की इथं व्हिजिट करण्याचा बेस्ट पिरियड कुठला आहे, जलाशयाबद्दल थोडी माहिती घेतली, त्यानंतर आपण जेवण ब्रेकफास्ट त्याच्याबद्दल माहिती घेतली, आणि इथे असणारी फुलझाडं किंवा जी फळांची झाडं आहेत, आणि काकांनी जसं सांगितलं की ते लोकांना सुद्धा इथं जे टुरिस्ट येतात त्यांना सुद्धा थोड्या फांद्या देणं, हे करणं, ही मदत ते करत असतात. आणि त्यांना जो फीडबॅक येतो त्यातून त्यांना आनंद मिळतो, आणि म्हणून याचं नाव ॲग्रो टुरिझम असं ठेवलेलं आहे. आणि मला हा प्रश्न होता येताना की काकांनी याचं नाव ॲग्रो टुरिझम का ठेवलं, याचं मला उत्तर मिळालं. होप तुम्हाला पण ते उत्तर मिळालं असेल. मला एक प्रश्न विचारायचा की बोटिंगची सुविधा आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? की म्हणजे इथे आमच्याकडे बोट क्लब आहेत. बोट क्लब असल्यामुळं इथे सर्वांनी ज्या वेळेला पाहिजे, बोटिंग करायचं असेल, वासोटा ट्रेक करायचा असेल, किंवा मग त्रिवेणी संगम फिरायचा असेल, किंवा इथं जवळच दत्त मंदिर आहे, नारायण महाराजांचा मठ आहे, तो पाहण्यासारखा आहे. तिथे सुद्धा मग ते बोटिंगची सुविधा आपल्याकडे आहे. आपल्याकडे फोन केला की बोट क्लबला फोन केला की आपल्याकडे ताबडतोब आपल्या कॉटेज जवळ बोट येते आणि कस्टमरला घेऊन जाते आणि फिरून आणते. आपल्याला जलाशयामध्ये पोहण्यासाठी सुद्धा आपल्याला आनंद घेता येतो. त्यासाठी आपण लाईफ जॅकेट देतो कस्टमरला कंपल्सरी, आपल्याकडे अवेलेबल असतात. आम्ही ते अवेलेबल करून. बोटी मठावरती जातात आणि वासोट्याला जातात. याच्या व्यतिरिक्त अजून इथं काय आहे फिरण्यासारखं? इथे एक पर्वत म्हणून आहे, पण ते इकडे कांदाटी खोऱ्यामध्ये आहे, फार लांब आहे. पर्वत म्हणून आहे. परत नागेश्वर म्हणून आहे. वासोट्याला जसं जो वासोटा ट्रॅक आहे त्याच पद्धतीने नागेश्वर म्हणून आहे, देवस्थान आहे. ते शंकराचं स्वयंभू देवस्थान आहे. आणि त्यानंतर इथे पावसाळ्यामध्ये वॉटरफॉल असतात. ओके, वॉटरफॉल जे कासपासून भरपूर वॉटरफॉल लागतात. बरोबर. आणि येताना सुद्धा जो मार्ग असतो पावसाळ्यात तो खूप छान असतो. म्हणजे आता नॉर्मली जर उन्हाळ्यात तुम्ही 1 तासात येणार असाल तर पावसाळ्यात तुम्ही थांबत 2-2.5 तास लावणार जातात, हे नक्कीच. ठीक आहे. आणि आता मला एवढं विचारायचं की आता तुम्ही आतापर्यंत तुमचा अनुभव की तुम्ही जास्तीत जास्त किती टुरिझम म्हणजे किती लोक एका वेळेला आले होते किंवा असे मोठे कुठल्या? आमच्याकडे 50-50 लोकांचे पण ग्रुप आहेत. आता आम्ही त्यासाठी दुसरी सुविधा केली. लोकांना कापडी टेंट मध्ये राहायला फार आवडतं. बरोबर. म्हणजे पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तर मग त्यासाठी बॅकवॉटरला तर मग बॅकवॉटरला ती पण सुविधा आपण खाली ठेवलेली आहे. टॉयलेट बाथरूम कसं आहे, लोक नदी काठाला वगैरे लावतात. बरोबर. टेंट वगैरे, कापडी टेंट वगैरे, पण तिथं लाईटची सुविधा नसते, टॉयलेट बाथरूमची सुविधा नसते. कस्टमरचे फार हाल होतात. त्यांना माहिती नसतं की तिथं काय सुविधा मिळेल. फक्त हे एजंट असतात, ते लोक त्या लोकांना फक्त भूलतापा देऊन येतात लोक आणि नंतर मग पश्चाताप होतो. बरोबर. पण त्या दृष्टिकोन आपण डोळ्यापुढे ठेवून आपण त्या पद्धतीचं केलं नाही. नंतर मग आपण काय केलं, स्वतः टॉयलेट बाथरूम सर्व लाईटची व्यवस्था सर्व केलं आणि नंतर मग आपण कापडी टेंट बॅकवॉटरला लावून सुद्धा आपण कस्टमर घेतो. आणि मी ऐकलं की आता फ्युचर मध्ये पण तुमचा डेव्हलपमेंटचा थोडा प्लॅन आहे. डेव्हलपमेंट आहे आपलं. नदी काठाला आपल्याला बॅकवॉटरच्या जवळ आपण आता जिथे टॉयलेट बाथरूम आणि टेंटची सुविधा केलेली आहे तिथेच आता मचान बांधायचं आपलं बॅकवॉटरलाच असावं ते जास्तीत जास्त करून. म्हणून साठी बॅकवॉटरला घ्यायचं आपण मचान बांधायचं सुरुवात करणार आहोत. तर तसंच इकडे आता कसं झालंय, पावसामध्ये पाणी भयंकर पाऊस भरपूर असतो.
बरोबर. आणि माती आहे सर्व, बरोबर, लाल माती आहे, त्यामुळे चिखल फार होतो. बरोबर. तर त्या दृष्टीनं काय कायमस्वरूपी नियोजन काय, काही लोकांचं कस्टमरचं असं आम्हाला हे आहे ओपिनियन आहे की जे आहे नॅचरल ते तसंच राहू द्या. बरोबर. पण इथे आल्यानंतर मग त्यांना त्रास व्हायला लागला, चिखल आणि हे त्यातून पडापडी किंवा मग चिखल पाय लागले, मग आतमध्ये कॉटेजमध्ये सर्व घाण जाते, चिखल जातो. या दृष्टीनं थोडस त्या दृष्टीनं डेव्हलपमेंट काय करता येते का, यासाठी आम्ही आता अभ्यास करतोय आणि त्यासाठी डेव्हलपमेंट करणार आहोत. आणि इथं वन्यजीव कुठले दिसतात का, कधी दिसले आहेत का? वन्यजीव म्हणजे इकडे कुठले आहे, जंगलामध्ये जे प्राणी आहेत हे ससे, डुक्कर हे सर्व रात्री असतात, दिवसा कुठेही दिसत नाही. पहिल्यापासून जर बघाल तर पक्ष्यांची किलबिल सर्व वेगवेगळ्या सुद्धा चालू झाली, आता अंधार पडायला लागले तर चालू वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची किलबिल सुरू असते. आणि आता मी आता पाहिलं इथं शेती पण आहे, तर आपण शेतीमध्ये काय लावतो इथं? शेतीमध्ये पावसाळी फक्त इथं तर जास्त पाऊस असल्यामुळे भात शेती होते. आणि उन्हाळ्यामध्ये मग ज्वारी कुठे घेतो, भुईमूग घेतो, मका घेतो, हरभरा घेतो, कधी गहू घेतो. फक्त रानटी प्राण्यांपासून जरा थोडासा जास्त त्रास होतोय, त्यामुळे थोडं त्याच्यावर शेतीवरती थोडं जरा कंट्रोल आलेला आहे. चालेल. तर दर्शकांना सांगायचं, आपण खूप सारी माहिती घेतली. आता पुढची माहिती तुम्ही इथं व्हिजिट करून घ्या अशी मी अपेक्षा करतो. आणि आता आपण जाणार आहोत, आता भूक लागलेली आहे, तर आपण जाणार आहोत किचनकडे. आणि बहुतेक तिथं खूप छान स्टार्टर बनतात, जेवण बनतंय. मला वास यायला लागलाय, तर आपण बघूया पुढचं. आता हे झाड मला इथं आल्यानंतर नेहमीच आकर्षित करतं आणि खूप छान असा सूर्य ढगांच्या मागे लपलेला आपल्याला दिसतोय आता. पाणी खूप खाली गेलेलं आहे. पावसाळ्यामध्ये हे पाणी ह्या गेट पर्यंत पोहोचलेलं असतं. आपण पाहू शकता इथं काचा दिसत, तर पाणी या गेट पर्यंत पोहोचलेलं असतं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तासाठी राम राम, भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.